सर्वसामान्य माणसानं मनावर घेतलं तर किती मोठे आंदोलन उभे करू शकतो याचं उत्तम उदाहरण जर कोणी आपल्याला दाखवून दिलं असेल तर ते मनोज जरांगे पाटील यांनी. लाखोच्या वर जमा होणारा समुदाय, अत्यंत शांतता, कायदा व सुव्यवस्था राखत केलं जाणारं आंदोलन म्हणून मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाच्या आंदोलनाची महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर चर्चा आपल्याला पाहायला मिळते. आता हेच जरांगे पाटील व कोल्हापूरचे संभाजी महाराज एकत्र येणार व यांच्यात युती होणार अशा विविध चर्चांना सध्या महाराष्ट्रात उधाण आलेलं आहे. मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीराजे यांच्याशी युती करतील का? याच युतीचा पहिला उमेदवार ठरलेला आहे का? आणि मग अशा युतीने मनोज जरांगे पाटील यांचा बिगर राजकीय चेहरा या इमेजला काही डॅमेज तर पोहोचणार नाही ना? याच सर्व गोष्टींचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा. नमस्कार, मी तुषार खडे आणि तुम्ही पाहताय ढिंच्याक मराठी युट्यूब चॅनल. मंडळी, मागील काही वर्षापासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. त्यांनी आतापर्यंत जवळपास 5 पेक्षा मोठी उपोषणे केली आहेत. याचप्रमाणे विविध मोर्चे सुद्धा काढले आहेत. त्यांच्याच नेतृत्वात मागील काही दिवसात मुंबईच्या वेशीवर भगवं वादळ आलं होतं आणि या वादळानं सरकारची कोंडी केली होती. पण अजूनही मराठा समाजाच्या लढ्याला म्हणावं असं यश आलेलं दिसत नाही. त्यांना अपेक्षित असलेलं सरसकट आरक्षण मिळालेलं नाहीये. सरकारने मात्र 10% स्वतंत्र आरक्षण दिला, पण मराठा समाजाला 50%च्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं असं मनोज जरांगे पाटील व सकल मराठा समाजाची मागणी आहे. अनेक उपोषणे, आंदोलने आणि मोर्चे काढल्यानंतर आता मात्र जरांगे पाटील यांनी आता उपोषण नाही तर आता इलेक्शन अशाच घोषणा द्यायला सुरुवात केली. याच अनुषंगाने आता झपाट्यानं पावलं सुद्धा उचलली जात आहेत. अलीकडेच जरांगे पाटील यांनी राज्यभर शांतता रॅली सुद्धा काढली. या रॅलीच्या माध्यमातून त्यांनी मराठा समाजाला पुन्हा एकदा एकत्र आणण्याचा प्रयत्न केलाय. अशातच आता बुधवारी छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी अंतरवाली येथे येऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास 3 तास बंद दाराआड चर्चा झाली. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे आणि संभाजीराजे एकत्र येतील अशा चर्चा उठल्या. याबाबतचे संकेत स्वतः संभाजीराजे यांनी सुद्धा दिल्यात. आमच्यात सकारात्मक चर्चा झाली आहे. आमचं आणि जरांगे यांचं एकच लक्ष असल्याचंही संभाजीराजेंनी म्हटलंय. या वक्तव्यानंतर आता जरांगे पाटील आणि संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाची युती होईल असं बोललं जातंय. याचबरोबर या युतीचा पहिला उमेदवार ठरला असंही सांगितलं जातंय. पण मंडळी, आता खरंच ही युती होणार आहे का? या युतीचा पहिला उमेदवार ठरलाय का? संभाजीराजे यांच्याशी युती केली तर जरांगे पाटील यांच्या इमेजला काही डॅमेज होईल का? असे विविध प्रश्न तुम्हाला सुद्धा पडलेले असतील. आता सगळ्यात आधी जरांगे आणि संभाजीराजे यांच्या भेटीत नक्की काय घडलं हे पाहूया. बुधवारी स्वतः संभाजीराजे यांनी जरांगे यांची अंतरवाली येथे भेट घेतली. दोघांच्या मध्ये जवळपास 3 तास चर्चा झाली. या भेटीनंतर संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या स्वराज्य पक्ष येणारी विधानसभा निवडणूक लढणार आहे असं सांगितलं. त्यांचे आणि जरांगे पाटील यांचे ध्येय एकच आहे असंही ते म्हणाले. लोकसभेत त्यांचे वडील लढले तेव्हा त्यांनी प्रामाणिकपणे वडिलांचा प्रचार केला. आता मात्र वडिलांचा पक्ष वेगळा असेल आणि त्यांची भूमिका वेगळी असेल असंही संभाजीराजे यांनी सांगितलंय. पण असे असले तरी जरांगे पाटील यांनी मात्र युतीबाबत सस्पेन्स कायम ठेवलाय. ते सध्या वेट अँड वॉच याच भूमिकेमध्ये आपल्याला दिसत आहेत. त्यांनी सरकारला 29 तारखेपर्यंतचा वेळ दिलाय. त्यानंतर निवडणूक लढवायची की महायुतीच्या आमदारांना पाडायचं याचा निर्णय घेऊ असंही त्यांनी जाहीर केलंय. मंडळी, सरकारने दिलेल्या डेडलाईनच्या आत निर्णय घेतला नाही तर मग जरांगे पाटील स्वतंत्र निवडणुका लढवतील असंही बोललं जातंय. याचं कारण म्हणजे अलीकडच्या काळात काढण्यात आलेल्या शांतता रॅली व सरकारला दिलेला इशारा. जरांगे पाटील यांनी 5व्या उपोषणाच्या आधी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राचे दौरे केल्यात. दरम्यान त्यांना चांगला प्रतिसाद सुद्धा मिळालाय. सोबतच जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला पश्चिम महाराष्ट्रातून सुद्धा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत जरांगे पाटील यांना मराठवाड्यातून मोठा पाठिंबा मिळाल्याचं दिसून येत होतं. पण आता मराठवाड्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातून सुद्धा मोठा पाठिंबा जरांगे यांना मिळत आहे. मग अशातच जरांगे पाटील हे जर सरकारच्या विरोधात लढले तर होणाऱ्या नुकसानाचे परिणाम महायुतीच्या निकालावर दिसून येतील असंही बोललं जातंय. नुकत्याच पश्चिम महाराष्ट्रातील शांतता रॅलीने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं होतं आणि येथूनच मग जरांगे पाटील यांच्या सर्वच्या सर्व म्हणजे 288 जागावर
निवडणूक लढवण्याचे संकेत त्यांनी दिलेत. याचप्रमाणे प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार उमेदवारांची चाचपणी सुद्धा सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यांची कागदपत्रे तयार ठेवावी असाही सल्ला जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आलाय. कोणत्याही क्षणी आपल्याला मोठा निर्णय घ्यावा लागेल व या निर्णयासाठी तयार राहण्याचे आवाहन जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलंय. मंडळी, आता फक्त एवढंच नाही तर मनोज जरांगे पाटील यांचा पहिला उमेदवारही ठरला आहे असंही बोललं जातंय. बुधवारी भाजपच्या मिनल खतगावकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मिनल खतगावकर या खासदारकीसाठी इच्छुक होत्या. त्यांनी अमित शहा यांची भेट सुद्धा घेतली होती, परंतु तिकीट मिळालं नसल्यानं त्या नाराज असल्याचं बोललं जात होतं. मग अशातच मनोज जरांगे पाटील यांच्याकडून संधी मिळाली तर त्या हमखासपणे निवडणूक लढवतील असंही बोललं जातंय. आता फक्त एकट्या मिनल खतगावकर नव्हे तर जवळपास 10 ते 12 जणांनी आतापर्यंत उमेदवारीसाठी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याचं बोललं जातंय. तिकडं संभाजी महाराज यांनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांचे बंधू राजरत्न आंबेडकर याचप्रमाणे राजू शेट्टी यांच्याशी सुद्धा संबंधित चर्चा केल्या असल्याचं सांगितलं जातंय. पण अशातच जरांगे पाटील यांनी जर संभाजी महाराज किंवा इतर कोणाशी युती केली तर त्यांची बिगर राजकीय इमेज डॅमेज होईल का असं सुद्धा वाटू लागलंय. याचं सुद्धा कारण आहे. कारण गेलेल्या कित्येक वर्षापासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आंदोलनाचे एकटे नेतृत्व करतायत. संपूर्ण आंदोलनाला कोणताच राजकीय नेता टेक ओव्हर करणार नाही याची संपूर्ण काळजी सुरुवातीपासूनच मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. यामुळे राज्यातला गोरगरीब याचप्रमाणे सर्वसामान्य मराठा समाज हा जरांगे पाटील यांच्यासोबत एकवटलाय. अशामध्ये जर संभाजी महाराज यांच्यासोबत युती झाली तर पुढे जाऊन संभाजी महाराज या आंदोलनाचे कॅप्टन व जरांगे पाटील यांना दुसरे स्थान मिळण्याच्या चर्चांना उधाण आले. कारण अत्यंत कष्टाने तयार केलेला हा क्राऊड अचानक संभाजीराजे यांच्या मागे स्थलांतरित झाला तर मात्र मनोज जरांगे पाटील अडचणीत येतील. त्यामुळे ते सावध भूमिका घेतील असंही मराठा समाजातील जाणकार व्यक्तींच्याकडून सांगण्यात येते. आतापर्यंत अगदी योग्य रीतीने सर्वसामान्य युवक म्हणून त्यांनी मराठा आंदोलनाचे नेतृत्व केले आणि मग अशातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे कंट्रोल दुसऱ्या कोणाकडे जाण्यापेक्षा जरांगे पाटील स्वतःच याला कंट्रोल करतील असंही सांगितलं जाते. यामुळे ते कोणाशी युती करण्यापेक्षा स्वतंत्र निवडणूक लढवण्यावर भर देतील असं बोललं जाते. आता अशातच महाराष्ट्रामध्ये एकूण असलेल्या 288 जागा लढवायच्या म्हटलं तर जरांगे पाटील यांच्यासाठी ते फारसं सोपं नाही. कारण जवळपास 50 ते 60 जागा या मागासवर्गीय समाजातील उमेदवार यांच्यासाठी राखीव आहेत. मग अशा वेळी जरांगे पाटील यांच्या पुढे मोठं आव्हान असणार आहे ते इतर जातीच्या उमेदवारांना संधी देण्याचं. आणि मग जर संपूर्ण ताकदीने 288 जागा लढवायच्या म्हटलं तर इतर जातींतील उमेदवारांची चाचपणी व इतर जातीच्या नेत्यांशी युती करून जरांगे यांना ही निवडणूक लढवावी लागेल असंही बोललं जाते. एकूण विचार केला तर जरी संभाजी महाराज व जरांगे पाटील हे युती करणार अशा चर्चा असल्या तरी याबाबत स्पष्ट अशी कोणतीच भूमिका जरांगे पाटील यांच्याकडून हा व्हिडिओ शूट होईपर्यंत घेण्यात आलेली नाहीये. जरांगे पाटील आणि संभाजी महाराज यांच्यातील युती होणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. याचप्रमाणे अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ढिंच्याक मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.